सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक सागर बिरनाळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. धामणी चौकाजवळील 100 फूट रोडवरील संकल्प एन्क्लेव्ह अपार्टमेंट येथे हा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बबनराव बिरनाळे हे होते. तसेच सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण तसेच वसंतराव बंडूजी पाटील ट्रस्टचे अध्यक्ष समीर बबनराव बिरनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरसेवक सागर बबनराव बिरनाळे यांचा मोठा जनसंपर्क असून वॉर्ड नंबर 17 मधील नागरिकांना सेवा पुरवण्यासाठी हे कार्यालय काम करेल असा विश्वास खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडून आल्यामुळे हा भाजपचा मतदारसंघ नाही हे तुम्ही सगळ्यांनी सिद्ध करून, मग आपली लोक आता जाणार कुणाकडे आणि आपल्या लोकांचा हा ही जी वाट आहे, ही वहिवाट आहे काँग्रेसकडे यायची, कामानिमित्त जायची. कारण महापालिकेत आणि महापालिकेत दिल्लीत काही ना काहीतरी आपली कामं असतात, ती कामं होत राहिली पाहिजे. म्हणून निर्णय आपण घेतला की ह्या प्रभागातून आपण स्वीकृत नगरसेवक ह्या ठिकाणी देऊया, ज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनतेला एक संपर्क सुद्धा राहिल्याने कामं होती. सागरदादांची निवड केली, त्यांचा खरं म्हणजे एवढी राजकीय इच्छा नव्हती, सामाजिक इच्छा जास्त. त्यांचं म्हणणं होतं की पूर्ण तारुण्य व्यवसायाच्या माध्यमातून केलं, पण आम्हाला राजकीय वारसा आहे, समाजाचा वारसा आहे, काहीतरी समाजाचं चांगलं करण्याची माझी इच्छा आहे, तुम्ही मला जबाबदारी द्या. जबाबदारी मागत असताना निश्चित असं कुठलं पद मिळावं अशी काही त्यांची अपेक्षा नव्हती, फक्त काम द्या मला, मी काम करायला तयार आहे. आम्ही त्यावेळी निर्णय घेतला की बिरनाळे कुटुंबातली तिसरी पिढी आज राजकारणात ऍक्टिव्ह करणं आपल्या गरजेचं आहे. त्यांना आपण ही संधी दिली आणि त्या माध्यमातून ह्या 17 नंबर प्रभागात 17, 18, 19 या तिन्ही प्रभागात काँग्रेसचा नगरसेवक न निवडून आल्यामुळे या परिसरात एक संपर्क तरी वाढवावा आणि म्हणून त्यांनी ह्या ठिकाणी स्वतःहून, मी न सांगता तरी या ठिकाणी ऑफिस उपलब्ध करून दिलं. त्या ऑफिसमध्ये स्टाफ सुद्धा त्यांनी त्यांच्या माध्यमातून इथं निवडलेला आहे, नेमलेला आहे आणि ह्या ऑफिसच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांनाच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं. आणि 17 नंबर वॉर्ड हा नेहमी काँग्रेसच्या पाठीमध्ये राहिलाय, त्याला पुन्हा आपण संजीवनी देऊन इकडे पुन्हा काँग्रेस सुरू आणि त्याच दादांनी आम्हाला याच्यावरती विश्वास टाकून सांगितलेलं की हे करा. याचबरोबर दादांना हेही आश्वासन देतोय की आज आपण इथल्या नागरिकांच्या भौतिक सुविधा, बाकीच्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवूच. सुदैवानं आत्ताच आपल्या कॉलेजला MGPYच्या सुद्धा आपल्या दवाखान्याला NABH एक्रेडिशन झाल्यानंतर महात्मा फुले योजना पण चालू होली आहे. त्यामुळे सर्वच नगरसेवकांना ही विनंती करतो की त्यांच्या वॉर्डातले सुद्धा कुठले गोरगरिबांच्या काही आजारपणाच्या अडचणी असतील तरी आपल्याला त्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करून सोडवण्या येतील. हॉस्पिटल ही अगदी प्रायव्हेट हॉस्पिटल सारख्या आपण त्याची स्वच्छता ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे या वॉर्डाचीही आपण काळजी त्याप्रमाणेच घेऊ. याच्यावरती आपला हा फक्त वॉर्डापुरताच विषय राहत नाही. नुकतंच मंगेश चव्हाणांनी बऱ्याच महानगरपालिकेत बजेट या गोष्टीवरती उचलून धरलेलं, राजेशजींनी पण त्याला भरपूर उचलून धरलेलं. 1075 कोटीचं बजेट आहे, ते वाढवून आमच्या अतुल साहेबांनी 1175 कोटीचं बजेट केलेलं आहे. त्याचमध्ये यावेळेस त्यांनी इलेक्ट्रोल बॉन्ड असतात तसे महानगरपालिकेचे 100 कोटीचे बॉन्ड्स करायचा प्रयत्न करत आहेत. कर्जरोखे काढल्यानंतर आपल्या इथला विकास करावा याच्याबद्दल माझं काही दुमत नाही, पण कर्जरोखे काढल्यानंतर परत त्याच्यावरती त्याची परतफेड कशी होणार, त्याला आपण इन्कम सोर्स कसं जनरेट करणार, पुढील येणाऱ्या पिढीवरती त्याचा भार कसा पडू नये या गोष्टीची फार काळजी करायला लागेल. आणि मला दिसतंय की मंगेश चव्हाण असू देत, राजेश नाईक असू देत, त्या गोष्टीवरती भरपूर अभ्यास करून सत्ताधारी पक्षाला थांबवत आहेत, काही चुकीचं होऊ नये म्हणून. कॉन्क्रीट रस्त्यावरती मंगेशने फार मोठं
त्याच्यावरती हे केलेलं आहे. अशा सगळ्याच गोष्टीसाठी आमची तुम्हाला साथ असेल आणि ह्या महानगरपालिकेचा विकास करण्यासाठी जे काही चांगल्या गोष्टी होतील त्या आमच्याकडून नक्की घडल्या जातील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.